सर, तुम्ही हिला कसं काय शिकवलं हो? वर्ष 2 वर्षापासून शाळेत यायला लागली, तेव्हापासून त्याच्या 4 महिन्यामध्ये ती मराठी वाचायला लागली. आणि हे जे काही प्रश्न आहेत आजच्या दिवसाला, म्हणजे कालच्या दिवसाला तिचे 835 प्रश्न सामान्य ज्ञानाचे तोंडपाठ झालेत. ते प्रश्न, माझा प्रवास, माझं घर ते शाळा 13 किलोमीटर अंतरावर, त्या 13 किलोमीटरच्या प्रवासामध्ये हे प्रश्न घेतलेले आहेत. त्याच्यानंतर 195 देशांच्या राजधान्या, 29 राज्यांच्या राजधान्या झोका देताना शिकवलेल्या आहेत. म्हणजे शाळेत छोट्या बालवाडीच्या मुलांना 1.5 तास संध्याकाळी झोपवलं जातं. ती छोटी होती त्यावेळेला तिला झोळीत झोपवायचो आणि झोका देता देता एक राजधानी पाठ करून घ्यायचो, म्हणून तिच्या त्या पूर्ण देशांच्या राजधान्या तोंडपाठ झाल्या. आणि याचबरोबर 14 खडी मराठी, इंग्रजी 14 खडी, पाढे तिला 33 पर्यंतचे पाढे येतात. आणि राज्यघटनेचे आर्टिकल कलम 63 पर्यंत झालेले आहेत. हे सगळं बाईक वरतीच झालेलं आहे. जरा कसे झोका द्यायचे आणि कशा राजधान्या येतात ते जरा सांगा ना मला. समजा महाराष्ट्राची राजधानी मुंबई, मग महाराष्ट्राची राजधानी कोणती, ती म्हणणार मुंबई. हा, एका कागदावर लिहून पण दिलं जातं. ती झोपताना समोर बघते, मुंबई म्हणते. आणि एखादी राजधानी एका दिवसात होते किंवा काही 2-3 दिवस लागतात. मग ज्या वेळेला जसं आपण अंगाई गीत घेतोय त्या पद्धतीने अंगाई गीताच्या ऐवजी राजधान्या घेतलेल्या. पूर्वी 5 मिनिटे 10 मिनिटे झोका देता देता तिला हवेमुळे झोप पण लागते, त्याच्या आधी ती राजधानी पाठ होऊन जाते. तर ह्या पद्धतीने शिकवल्या. सर, स्मरणशक्ती ही आपल्याला सरावाने पुष्कळच घोटवता येते, पण समजूत वाढते का त्याच्यासोबत? माझ्याकडे बालवाडीचे मुलं बसतात, त्यांना लिहायला वाचायला, म्हणजे वर्ष 6 वर्ष होईपर्यंत त्यांना मराठी वाचता, इंग्रजी वाचता, लिहिता येतं. गणिताच्या 4ही क्रिया येतात आणि पाढे 30 पर्यंतचे येतात. परंतु त्यांना शिकवण्याचं काम हे ते विद्यार्थीच करतात आणि समजुतीसाठी विद्यार्थीच विद्यार्थ्यांचा उपयोग करून घेतात. त्यांना आकलन कितपर्यंत येतं, कुठपर्यंत, त्याचा फक्त फीडबॅक घेण्याचा मी प्रयत्न करतोय. आणि त्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे वेगळ्या पद्धतीने लक्ष देऊन, म्हणजे बारकाईने लक्ष दिलं जातं. एकत्र सगळ्यांना एखादा घटक छोट्या मुलांना शिकवला जात नाही. ज्याची जशी स्मरणशक्ती आहे त्या स्मरणशक्तीनुसार जो जसा घेणार त्या पद्धतीने त्याला डोस देण्याचा प्रयत्न केला जातो वेगवेगळ्या पद्धतीने. किती मुलं आणि मुली आता शाळेमध्ये आहेत तुमच्या? नियमित विद्यार्थी 50 विद्यार्थी आहेत. माझी शाळा 1ली ते 5व्या वर्गापर्यंतची आहे. 1ली ते 5वीचा फक्त पट आहे 23 विद्यार्थी. बरं. माझ्या गावाची लोकसंख्या आहे 250 लोकवस्ती आणि 23 विद्यार्थ्यांमध्ये बालवाडीचे दुसरे विद्यार्थी की ज्यांचं ऍडमिशन माझ्याकडे खरं म्हणजे नाही. आणि 6वी 7वी 8वी 9वीचे पण विद्यार्थी आहेत की त्यांचा प्रवेश बाजूच्या शाळांमध्ये आहे आणि त्यांना टीचिंग तिथंच केलं जातं. तर असे एकूण 23 पेक्षा जास्त 50 विद्यार्थी नियमितपणे शिक्षण घेतात. आणि दिवाळीची सुट्टी आणि उन्हाळ्याची सुट्टी याच्यामध्ये माझे माजी विद्यार्थी त्या ठिकाणी येतात. असे आजच्या दिवसाला, म्हणजे मी 2 मुलांना 3 मुलांना घेऊन आलो, परंतु आज 60 मुलं वर्गामध्ये बसले असतील आजच्या क्षणाला. तर नियमित 50 मुलं असतात आणि एरवी सुट्टीच्या कालावधीमध्ये 65 मुलं असतात. बरं, तर ह्या सगळ्या शाळेच्या प्रयोगाच्या सुरुवातीची सुरुवात कधी झाली? माझी नेमणूक 2009 सालामधली त्या गावामध्ये. 2009 ते 14-15 पर्यंतचा जो काळ होता त्या ठिकाणी मुलांना अपेक्षित क्षमता प्राप्त करणं, दुसरी गोष्ट त्यांना शाळेत टिकून ठेवणं. कारण मी ज्या ठिकाणी जात होतो तो प्रसंग, मी 7 वर्ष पायी गेलेलो आहे 8 किलोमीटर नदी ओलांडून डोंगर चढून. 2016 मध्ये रस्ता आणि विजेची सोय गावामध्ये झाली. 12माही रस्ता नव्हता, म्हणजे मे महिन्यामध्ये सुद्धा मोटरसायकल सुद्धा गावामध्ये जात नव्हती. अशा प्रसंगी गावकऱ्यांचा, तेथील मुलांचा बाजारपेठेशी काहीही संपर्क नव्हता. तर त्यांना टिकवणं खूप मुश्किल होतं. त्या मुलांना तिथं टिकून ठेवणं, त्यांची गळती थांबवणं, स्थलांतर रोखणं. प्रत्येक मुलाकडे, मी ज्या दिवशी पहिल्या दिवशी गेलो शाळेच्या, तर इयत्ता 4थीच्या मुलांना मुळाक्षर आणि 1 अंक लिहायला सुरुवात केली, शिकवायला सुरुवात केली. 4थीच्या मुलांना प्रत्येकाचा बुद्ध्यांक, त्यांना आवड कशामध्ये आहे, कोणत्या विषयामध्ये आहे हे हेरलं आणि तसं त्यांना स्पेशली शिकवायला सुरुवात केली. त्यांच्या बेसिक क्षमता प्राप्त करण्यासाठी, म्हणजे त्यांना लेखन वाचन येण्यासाठी.
आणि ह्या गोष्टी पूर्ण करायला मला 2014-15 पर्यंतचा काळ लागला. तर 2016 पासून 365 दिवस भरणारी शाळा सुरू झाली. कोरोनाच्या आधी 10:30 वाजता सुट्टी व्हायची, आता 9 वाजता बरोबर सुट्टी होते. कारण आता गावाच्या बाहेर थोडे गेलो आम्ही राहायला, जिथे नेटवर्क आहे त्या ठिकाणी. तर तेव्हापासून वेगवेगळे प्रयोग 2015 पर्यंत 30 पर्यंतचे पाढे पाठ झाले होते. आजच्या कालच्या दिवसाला 1214 पर्यंतचे पाढे मुलांचे तोंडपाठ आहेत. तर हे सातत्य ठेवलं, त्याच्यात राज्यघटनेचे कलम येणार, सामान्य ज्ञान येणार. तर प्रयोग हे 2015 पासून सुरू झालेत. इतर ठिकाणी मुलांना शाळेत जायचा कंटाळा येतो, असं काय आहे तुमच्या शाळेत की मुलं 365 दिवस येतात? 4 भिंतीमध्ये 12-13 तास मुलांना बसवत नाही किंवा जरी काही वेळ त्यांना अध्यापनासाठी बसवत असणार, परंतु त्यांची तासिकेनुसार बसण्याची रचना बदलते. ओके. कुठल्या तासाला ते एकत्र येणार, कुठल्या तासाला ग्रुप करणार, परत त्यांचा राऊंड बदलणार, बसण्याची जागा बाजूला जाऊन बसणार. याच्या व्यतिरिक्त जसे शेती केलेली आहे, शेतामध्ये जाणार, कुणी प्लंबिंगचं काम करणार, कुणी वेल्डिंगचं काम करणार, कुणी गाईला चारा कापण्यासाठी जाणार, कुणी गोठ्याचं शेण भरणार, दूध काढणार. तर याच्यामध्ये पण मुलं गुंतून राहतात. नियमित अध्यापनाव्यतिरिक्त त्यांना थोडेसे वेगळ्या दृष्टीने शिक्षण देण्यासाठीचा प्रयत्न, शैक्षणिक साहित्य निर्मिती, जसं तुम्ही मगाशी शाळा बघितली तर त्यांचं ते पेंटिंग, शैक्षणिक साहित्य, आराखडे हे सगळं त्यांनी तयार केलेलं आहे. त्याच्यात त्यांना आनंद मिळतो पूर्ण. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मुलांना इन्व्हॉल्व केलं जातं. मग त्यांना वाटत नाही 12-13 तास कुठं झाले. बालवाडीच्या मुलांना झोपवलं जाणार, परत उठून मीडिया म्हणजे टीव्हीचा वापर करणार, त्याच्यामध्ये इंग्लिश कार्टून्स लावणार, इंग्रजीचे काही व्हिडिओज लावणार. मग त्यांच्या पूर्ण मानसिकतेचा विचार करून दिवसभर त्यांना वाटत नाही की 365 दिवस शाळा आहे आणि 12-13 तास शाळा भरते. म्हणजे ती कदाचित घरी न जाण्यासाठी हट्ट करत असते. घरी सांगावंच लागतं की 9 वाजता सुट्टी झाली, तुम्ही आता उठा. मग ते उठतात आणि नंतर घरी जातात, परत सकाळी 7:30 वाजता शाळेत येतात. MPSC झाला असतात तुम्ही तर आज शिक्षक नसतात. MPSC हा शब्द, मी तसं 11वी-12वी पंचवटी कॉलेजला माझं ॲडमिशन होतं. D.Ed मी KTHM कॉलेजला केलं आणि नोकरीला लागल्यानंतर म्हणजे मी ज्या हिवाळी गावात गेल्यानंतर त्याच्या 2 ते 3 महिन्यांनी मी MPSC शब्द ऐकलेला आहे. आता विश्वास कोणाला वाटणार नाही खरं म्हणजे, पण MPSC शब्द हा मी ज्या ग्रामीण भागातून आलेलो आहे त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा काय आहे हे माहिती नाही. फक्त माझ्या पुढे गुरुजी होते म्हणून मला शिक्षक व्हायचं होतं, दुसरा कुठलाही आदर्श नव्हता की मला शिक्षक बनायचं आहे. लहानपणापासून स्वप्न होतं. परंतु कलेक्टर कसं होता येतं किंवा इतर परीक्षाद्वारे अधिकारी कसं होता येतं याचं मार्गदर्शन नव्हतं. मग मी 2010 मध्ये MPSC शब्द ऐकला. का ऐकला तर माझे मित्र त्या तालुक्यातले शिक्षक, आम्ही सोबत जॉईन झालेलो, तो MPSC ची तयारी करत होता आणि तो करत होता म्हणून मी माहिती मिळवली आणि तेव्हापासून मी MPSC ची तयारी करायला लागलो. 2010 पासून 2012 मध्ये मी राज्यसेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालो. 13-14 मध्ये STI पूर्व परीक्षा, मेन्स परीक्षा, अशा 4-5 परीक्षा मी मेन्स दिल्या. परंतु मला इथं सांगावंसं वाटतंय की माझे खूप नशीब असतील की माझं सिलेक्शन झालं नाही, परंतु त्याच्यातून खूप काही सारं ज्ञान मिळालं. म्हणजे ते जे काही विषय वाचले, पूर्ण मुख्य परीक्षेचे विषय, राज्यसेवा परीक्षेचे, मानवी हक्क, मानवी साधन संपत्ती, ग्रामीण भागातल्या समस्या, त्या समस्यावर काय उपाययोजना करायला पाहिजे याचा अभ्यास झाला. आणि तो अभ्यास करत असतानाच वाटत होतं की मी अधिकारी झालो तर मी ह्या पद्धतीने कार्य करेन, अशी मनात इच्छा तयार होत होती. आणि ज्या वेळेला MPSC 2016ला मी अभ्यास बंद केला आणि त्याच वेळेला गिव्ह वेलफेअर ऑर्गनायझेशन या संस्थेचे माननीय चेअरमन अय्यर साहेबांनी शाळेला माझ्या भेट दिली. स्वेटर देण्यासाठी आले होते. त्यांना सांगितले की हिवाळी गाव आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही मुलांना स्वेटर द्या. परिचय नव्हता, माझं कार्य तोपर्यंत चालू होतं. त्यांनी मुलांना बघितलं, माझ्या संकल्पना काय आहेत, कल्पना काय आहेत, मी त्यांना समजवल्या. त्यांचं मन भरलं नाही. दुसऱ्या दिवशी परत आले नाशिकहून, परत त्यांना सांगितलं आणि त्यांनी ठरवले की आपण आता ह्या गावासाठी, शाळेसाठी काहीतरी कार्य करायला सुरुवात करू. अच्छा. आणि तेव्हापासून माझं काम हे सामाजिकतेकडे ओढलं गेलं. आणि त्याच्यामध्ये मग शिक्षक म्हणून भूमिका अजून काय करायला पाहिजे हे या व्यक्ती मुलांसाठी शैक्षणिक साहित्य देणार किंवा इतर आवश्यक गरजा पुरवणार, परंतु आपलं शिक्षक म्हणून भूमिका काय असावी
हे मला त्यांच्याद्वारे प्रेरणा मिळत गेली. आणि नंतर मग त्यांच्या रूपाने मी त्या शाळेत, बाजूच्या शाळेत, त्या परिसरामध्ये आता 105 शाळांमध्ये काम करतोय. आणि त्या 105 शाळांमधल्या मुलांना शैक्षणिक साहित्य पुरवण्याबरोबरच यांना काय गरजेचं आहे आणि MPSC करत असताना की ज्या गोष्टी मला लहान असतानाच पाहिजेत होत्या त्या न मिळाल्यामुळे माझं ते पद हुकत गेलं. तर ह्या माझ्या बालकांना असं होऊ नये भविष्यामध्ये, म्हणून तो प्रयोग मी 2015-16 पासून सुरू केला. भविष्यामध्ये ज्या वेळेला हे मुलं MPSC UPSC ची तयारी करतील तेव्हा ऑलरेडी त्यांचा अर्धा अभ्यास झालेला पाहिजे, त्याच्यासाठीचे हे प्रयोग सुरू झाले. आणि तेव्हापासूनच शिक्षक म्हणून माझी भूमिका बदलत गेली. माझ्या गावातील किंवा त्या परिसरातील पालक हे 8 महिने, वर्षाच्या 12 महिन्यातील 8 महिने हे आपल्या शहरामध्ये रोजगारासाठी कामासाठी येतात. आणि त्यावेळेला तो परिसर हा पूर्ण शुकशुकाट असतो, कारण कोणी नसतं. आणि ते मुलांना घेऊन इकडे शहरामध्ये येतात कामासाठी. मग 2 महिने 3 महिने राहतात. अशा वेळेस मुलांचं शिक्षणाचं नुकसान पण होऊ शकतं. स्थलांतर थांबवण्यासाठी आणि मुलांना 2 वेळचा आहार मिळावा या हेतूने मी 2019 पासून 2 वेळचं जेवणाचं काम सांभाळायला सुरुवात केली. आणि त्याच वेळेला हे जे काही भाजीपाला आहे तर तो मार्केटमधून आम्ही घेऊन येत होतो. मग हे माझे जे उपक्रम आहेत, आमचा शालेय अभ्यासक्रम जो आहे रेग्युलर, तो आता ऑक्टोबर एंडिंगला वर्षभराचा शिकून संपून झालेला आहे. म्हणजे आणि नोव्हेंबर पासून वेगळे विषय स्पर्धा परीक्षेचे आणि जीवन विषयक जसं शेतीचं दाखवलं, हे नोव्हेंबर पासून विषय सुरू होतो. आणि याच्यामध्येच हा गेल्या वर्षीचा उपक्रम शालेय परसबाग, मुलांना शेती, कारण मुलांचा संपर्क घरी येत नाही. मुलं सकाळी माझ्याकडे येतात, रात्री 9ला जाणार, परत त्यांचा एक स्वाध्याय 15-20 मिनिटाचा असतो आणि त्याच्यामध्ये त्या घरी त्यांना शेतामधलं काही ज्ञान नाही. तर शिक्षण म्हणजे मी स्वतःला अध्यापन किंवा वाचन लेखन समजत नाही, तर त्यांना इतर गोष्टी जेणेकरून त्यांचा सर्वांगीण विकास होईल या हेतूने छोटासा प्रयत्न करण्याचं काम सुरू आहे. याच्यामध्ये गेल्या वर्षी त्यांनी शेती केली, ड्रीप आणली. तसंच शेती ही सपाट जागेवर भाजीपाला लावतो. हे डोंगर आहे आणि डोंगरावरती ही शेती केलेली आहे की जिथं पाणी टिकत नाही. गेल्या वर्षीतून अनुभव आला, ह्या वर्षी मल्चिंग पेपर टाकला, ड्रीप केली आणि जैविकचा वापर, जसं मगाशी वर्मी कंपोस्ट बघितलं त्याचा वापर. जर जास्त किडे आले तर मग रासायनिकने ते किडीचं नायनाट करणं. याच्यातून भाजीपाला जवळपास आता 10 ते 15 प्रकारच्या भाज्या लावलेल्या आहेत आणि 2 वेळच्या जेवणासाठी त्या भाजीपाल्याचा उपयोग करतो. आणि त्याच्यातून जो शिल्लक राहतो तो विक्रीसाठी ठाणापाडा मार्केटला दररोज त्या ठिकाणी भाजीपाला जातोय. जिल्हा परिषदेच्या शाळेमधले तुम्ही शिक्षक जेव्हा अशा प्रकारे खूप सगळं झोकून देऊन काम करता, तेव्हा ना ज्या व्यवस्थेमध्ये तुम्ही काम करता त्या व्यवस्थेमधले काही घटक असतात जे तुमचं कौतुक करतात, पण काही घटक असेही असू शकतात की जे तुमचे पाय ओढायचा प्रयत्न करतात. तर या व्यवस्थेचा तुमचा अनुभव कसा काय राहिलाय? कुठलंही काम करताना काटे झेलल्याशिवाय पर्याय नसतो. हा प्रवास माझा सोपा नाही, कारण ज्या ठिकाणी जे गाव होतं ते माझी जी नेमणूक त्या गावामध्ये झाली, 13 किलोमीटर गाव असून सुद्धा मला त्या गावाचं नाव माहिती नव्हतं. माझ्या आई वडिलांना सुद्धा गावाचं नाव माहिती नव्हतं. रस्ता नसल्याने त्यांचा बाजारपेठेशी काहीही संपर्क नव्हता आणि त्याच्यामुळे त्या गावामध्ये शिक्षणाचं जे काही काम आहे, त्यांचे वडील जे आता मुलं शिकलेले आहेत, त्यांचे वडील 2री 5वी आणि अशिक्षित, पण नोकरीला कोणीही नाही, अशा शैक्षणिक पार्श्वभूमीचं गाव. आणि अशा गावामध्ये काम करणं, त्यांची मानसिकता बदलणं हे सगळ्यात मोठं जिकिरीचं काम होतं. कारण हे पालक सुरुवातीला 9 मुलांमध्ये 5 मुलांना घेऊन जायचे, 4च मुलांना आम्ही बसवत होतो जे रेग्युलर कामाला घेऊन जायचे ते. तर हे टिकवणं सगळ्यात मोठं मुश्किल काम होतं. त्याच्या आधीचं काम म्हणजे मी टिकेन की नाही त्या ठिकाणी, कारण पायी यायचं होतं मला दररोज 8 किलोमीटरचा प्रवास, ते सगळ्यात महत्त्वाचं. तिसरी गोष्ट गुणवत्ता, तिथं मुलं टिकले तर गुणवत्ता राहील की नाही हे पण काम जास्त जिकिरीचं होतं. माझ्या डोळ्यासमोर फक्त मुलं दिसतात आणि एक ध्येय दिसतंय की त्या ध्येयापर्यंत मला मुलांना पोचवायचं आहे. मग त्याच्यासाठी कितीही काटे अंगावर आले तरी झेलण्याची ताकद आहे. 100पैकी 100 लोकांनी जरी
अडथळे आणले तरी मी डगमगणार नाही. मला एकानेही जरी कौतुकाची थाप दिली किंवा नाही दिली ती पण अपेक्षा नाही. फक्त मला मुलं दिसतात, त्या मुलांसाठी मी मेहनत करायला रात्रंदिवस तयार आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टीकडे पूर्ण दुर्लक्ष. वा वा. मला वाटतं या पॉइंटला आपण त्यांच्या दोन विद्यार्थ्यांना बोलवूया. शरद आणि माहेश्वरी. ती पाढे लिहिणार ते दोन वेगळे एका वेळेला 2 हाताने पाढे लिहिणार. हा म्हणजे ती बापरे काय फास्ट लिहिते. मला वाटतं हा आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे ना. त्यांना आपण सांगितल्या तिने सुरू केलेला आहे. मी जात आहे आय एम गोईंग. शरद तिकडे लिहितोय, काय लिहितोय बघूया. अच्छा, भागाकार करून दाखवणार का तो पटापट मोजतो पण आहे आणि तो वरचे हातचे पण घेतो आहे. ही मुलं अशी 2 आकडी 3 आकडी वगैरे करतच नाही तसं दिसतंय. ही जी अनन्य आहे होती ती 8 अंकी बेरीज वजाबाकी हातच्याची करते. म्हणजे वय वर्ष 4 त्याच्या पुढचेच आहेत. ते 2 अंकी 3 अंकी हे 3-4 वयोगटातच होतं साधारणतः. शरद, तुझं खूप खूप कौतुक वाटतंय आम्हाला सगळ्यांना. तू या शाळेमध्ये कधीपासून येतोयस? बालवाडीपासून. आणि घरी कोण कोण असतं तुझ्या? आई वडील आणि मी. तुला काय आवडतं तुमच्या शाळेमधलं सगळ्यात जास्त? शिकायला आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करायला. क्या बात आहे. आणि कुठली ऍक्टिव्हिटी तुला सगळ्यात आवडते? इंग्लिश. का रे? इंग्लिश का आवडतं तुला? कारण मला इंग्लिश बोलायचं आहे. आता तू आम्हाला एक पाढा म्हणून दाखवशील का? 29 1 29 29 2 58 29 30 87 29 4 16 29 25 25 29 6 74 29 7 203 29 8 232 29 9 266 29 10 290. बापरे. आता जरा माहेश्वरीला देशील? तुझ्या घरी कोण कोण असतं? मी, माझी आई वडील, आजी आजोबा, बहीण भावान. मला सांग की शाळेमधलं तुला सगळ्यात जास्त काय आवडतं? अभ्यास करायला. चक्क आमच्याकडे ना शहरामध्ये खूप मुलं अशी असतात ना, त्यांना अभ्यास म्हटलं की कंटाळा येतो. तर तुला का बरं अभ्यासाचा कंटाळा येत नाही? का? मला पुढे जाऊन आता IAS व्हायचे, त्यासाठी मला आतापासूनच अभ्यास करायला. क्या बात. आणि तू आता कितवी मध्ये आहेस बेटा? 8वी. IAS म्हणजे काय असतं? IAS जो राहतो ते पूर्ण जिल्ह्याचं सांभाळतो. शाबास, व्हेरी व्हेरी गुड. आता पाढ्यांकडे येऊया. हा, आता हिला जरा कठीण विचारूया. 725 चा पहाडा म्हण. 725 1 725 725 2 1450 725 3 22 725 4 3425 725 75 450 725 6 750 750 725 7 63 75 725 7 65 725 9 7225 725 10 7250. बरं, आता माहेश्वरी, मला तुला ना संविधान, आपली जी घटना आहे ना, त्याच्यातली खूप कलम पाठ आहेत, हे मला माहिती आहे. तुला त्यातल्या कुठल्या कलमाचा अर्थ कळलेला आहे असं एक कलम मला सांगशील? कलम 15. धर्म, वंश, जात, लिंग या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई. म्हणजे जे धर्म असतात ते वेगवेगळे धर्म आहेत, त्यांच्यावरून भेदभाव करायचे नाही. क्या बात आहे. महत्वाचं कलम तुला पहिल्यांदा कळलेलं आहे. तुझ्या हातामध्ये काहीतरी मला दिसते, ते काय आहे बरं? हा, तू काय करून दाखवणार आहेस आम्हाला? आता मी हा सॉल्व करून दाखवणार आहे. अच्छा, दाखव. ब्रेन जिम एक्सरसाइज, आयबॉल एक्सरसाइज, रुबिक क्यूब, योगासन, प्राणायाम याचा अवलंब दिनचर्यामध्ये होतो. हा, सर्व गोष्टी सरसकट सगळ्यांना शिकवल्या जातात. आता इंग्लिश माझ्यापेक्षा ते चांगले बोलतात, मला काही बोलता येत नाही खरं म्हणजे. तुमच्या शाळेतून शिकलेले जे विद्यार्थी आहेत ना, ते आता पुढे जाऊन काय काय करतायत सर? हा माझा कालावधी जो आहे तो 14 वर्षापर्यंतचा आहे. त्या शाळेत गेल्यानंतर जे ते विद्यार्थी ITI, कोणी ग्रॅज्युएशन झाले आणि ते पहिले विद्यार्थी शिकलेले गावामध्ये. आता ह्या पुढच्या महिन्यात सुरुवातीचे जे पहिलीला, मी गेल्यानंतर पहिलीला जे विद्यार्थी होते ते 3 विद्यार्थी D.Ed पास आउट होत आहेत आता. त्याच्यामध्ये मुलगी आहे खास म्हणजे, कारण बालविवाह हा सर्रास त्या परिसरामध्ये, ग्रामीण भागामध्ये आहे. ती मुलगी शहरामध्ये आली आणि टीचर कोर्स करायला लागली, तेव्हापासून पालकांची मनस्थिती बदलली आणि त्यांच्या मुलींना
पाठवायला सुरुवात केली त्यांनी शाळेत. तर हे जवळपास 15 ते 20 विद्यार्थी ग्रॅज्युएशनला आहेत, 7-8 विद्यार्थी DEDचा कोर्स करतायत, 12वीला आहेत, आणि जे 11वी पासून विद्यार्थी आहेत की जे आता आपल्या नाशिक शहरात शिकतात ते मात्र पुढे MPSC UPSCची तयारी करणार आहेत. तेव्हापासूनचे जे 11वी 10वी 9वीच्या विद्यार्थी आहेत, तर येत्या 4-5 वर्षानंतर ते चित्र पालटायला सुरुवात होणार आहे. सर्व विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. वा 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 वा. या प्रयोगाची प्रशासनाच्या पातळीवरती किती दखल घेतली गेली? शाळेचं काम सुरू होतं, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्याचं काम सुरू होतं. एका माझ्या त्या एरियातल्या दुसऱ्या बिटाचे शिक्षक काहीतरी खाजगी कामानिमित्त शाळेत आले. शाळेत आल्यानंतर त्यांनी बघितलं की ही डोंगराळ भागात शाळा आहे, रस्ता नाही, आणि काहीतरी त्यांनी बऱ्यापैकी भौतिक सोयीचं रंगरंगोटी केलेली आहे शाळेला. मग त्यांनी त्यांच्या शिक्षण विस्तार अधिकारी साहेबांना सांगितलं. त्या साहेबांनी भेट दिली. नंतर तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी महोदय साहेबांना सांगितलं, आणि नंतर ते साहेब आल्यानंतर 3 ते 4 तास मुलांमध्ये माझे पूर्ण चौकशी केली, आणि ती पोस्ट एका तालुक्याला व्हायरल झाली, आमच्या त्र्यंबकेश्वर तालुक्याला. आणि ती व्हायरल झाल्यानंतर मग जिल्ह्याभरात ती माहिती गेली, आणि जिल्ह्याभरापासून मग आजूबाजूला ते हे पसरत गेलं सगळं. तर ह्या पद्धतीने प्रशासनाने तेव्हापासून दखल घ्यायला पूर्ण सुरुवातच केली. फक्त उद्देश कसा आहे माझा की मला मुलांसाठी अजून काम करायचं आहे त्या ठिकाणी. कारण मी एक प्रशासनाचा घटक असल्यामुळे माझी बदली पण होऊ शकते. मी आनंदाने दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे अजून काम करायला. ज्या ठिकाणी शून्य आहे त्या ठिकाणी जाणार आहे काम करण्यासाठी. परंतु हे काम पूर्ण व्हायला अजून 4 ते 5 वर्षाचा कालावधी लागणार. म्हणजे आत्ताच्या ह्या शाळेची घडी बसवायला पूर्ण एक 4-5 वर्ष स्वप्न बघतोय की मुलं त्यांच्या पायावर उभे राहायला पाहिजेत, तर त्याच्यासाठी अजून 4-5 वर्ष कालावधी लागेल. तर प्रशासनाला सुद्धा हात जोडून विनंती असते नेहमी की अजून मला 4 ते 5 वर्ष तिथं ठेवा. मग मी आवडीने जाणार, नवीन उभारणार त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाऊन. तर त्या विनंतीला मान आतापर्यंत दिलेला आहे. तर हेच काम त्यांच्याकडून मागतो आणि ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. मला सांगा सर, तुम्ही मगाशी म्हणालात की माझ्या डोळ्यासमोर मुलं उभी राहतात, तर तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही सुद्धा बालवयातले उभे राहत असाल. म्हणजे माझे आई वडील पहिलीचं सुद्धा शिक्षण घेतलेले नाहीत, परंतु त्यांनी लिहायला वाचायला आम्हा दोघा भावांना शिकवलं. वाचायला म्हणजे त्यांनी आई माझ्या घरामध्ये 2012 मध्ये म्हणजे विजेची सोय झालेली आहे. मी नोकरीला लागलो 2009ला. गवताने छप्परलेलं माझं घर. मी 8वीला असताना द्राक्षाच्या बागामध्ये दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत काम करायला सुरुवात केली. माझं DED, माझं छोट्या भावाचं DED, मी जसं मगाशी तुम्ही दाखवल्या पद्धतीने RTOच्या पेट्रोलच्या मार्केट यार्डला मला 40 रुपये मिळायचे हमाल म्हणून मी काम करायचो. वडील माझे पंचवटी कारंजाला वखार लाकडाची आणि देवळाली कॅम्पला तिथे यायचे. त्यांना 2 पैसे मिळायचे आणि ते देऊन आमचं शिक्षण इथं त्यांनी पूर्ण केलं. मी माझ्या पूर्ण कुटुंबामध्ये शिक्षण घेतलेला पहिलाच होतो. 1ली ते 4थीला जे शिक्षण मिळालं ना, त्या गुरुजींनी जे बोरसे गुरुजी होते मालेगाव तालुक्यातील, ते शिक्षण मी कदापिही विसरू शकत नाही. माझा जो पाया बनवला तो पक्का. आम्ही छोटंसं गाव, परंतु त्या गावामध्ये 20 ते 25 व्यक्ती नोकरीला लागल्या असं काम त्या गुरुजींनी केलं. आणि त्या गुरुजींचा आदर्श ठेवूनच मी कामाला सुरुवात केली. तर माझा ते 1ली ते 5वीचा पाया पक्का झाला. 6वी 7वीचं शिक्षण बऱ्यापैकी जिल्हा परिषद शाळेत मिळालं. तिथून मी स्वयं अध्ययनाला सुरुवात केली. मी पंचवटी कॉलेजला होतो. मग लायब्ररीमध्ये मध्ये न येता मी चांभारलेणीच्या पायथ्याशी जायचो, झाडाखाली बसायचो, दिवसभर तिकडे राहायचो, संध्याकाळी हॉस्टेलला यायचो. तर हे खूप हालाकीचं जीवन माझं बालपण गेलेलं आहे. ह्या बालकांना जसं माझं आयुष्य गेलं तसं यांना जाऊ नये भविष्यामध्ये. तर त्याच्यासाठी काय अपेक्षित आहे भविष्यात त्यांना शिक्षणासाठी, तर ते देण्यासाठीचा प्रयत्न सुरू केला. क्या बात. कोरोनाचा काळ जो होता तो सगळ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारे अडचणीचा होता. तुमच्यासाठीही काही प्रमाणात अडचणीचा पण काही प्रमाणात संधीचा सुद्धा होता. 2016 ते 19 पर्यंतचा काळ हा 365 दिवस शाळा भरत होती. 10:30 वाजता रात्री सुट्टी होत होती. विजिट पण 2018 सालामध्ये खूप शाळेला विजिट होते. माझ्या दर रविवारी विजिट व्हायची. रविवार आमचा वाया जायचा असा आम्ही विचार करायचो. आणि कोरोनाचा काळ लागला. 23 मार्चला लॉकडाऊन लागलं.
आणि मी चीनमधून कोरोना आला, भारतात आला, दिल्लीत आला, इथं कोरोनाचा रुग्ण आढळला आणि घाबरून गेलो. घाबरल्यामुळे मी सुद्धा शाळेला सुट्टी दिली, कारण रिस्क घेऊ शकत नव्हतो. आणि सुट्टी दिल्यानंतर मी घरी राहायला लागलो, मुलांना स्वाध्याय दिला. परंतु मुलं पालकांची तक्रार आली 8-10 दिवसामध्ये की सर काही करा, काहीतरी मार्ग काढा, पण तुम्ही या मुलांना बसवा, कारण मुलं भटकायला लागले इकडे तिकडे. आणि मग काहीतरी मार्ग काढण्यासाठी आम्ही शाळेला लॉक केलं. जी आमची जिल्हा परिषदेची शाळा होती त्याला लॉक केलं. ती शाळा कधीही 2-3 वर्षात उघडली नाही. आणि पर्यायी मार्ग म्हणून गावाच्या बाजूला छोट्याशा टेकडीवरती जागा शोधली, झाडांच्या सावलीखाली. कोरोनाच्या काळामध्ये आजूबाजूच्या 7-8 गावातले मुलं यायला लागले. ते 12वी पर्यंतचे मुलं अभ्यासासाठी येत होते. मग कोरोनाचा सुवर्ण काळ आमच्यासाठी होता. कोरोनाच्या काळात आम्ही विजिट बंद झाल्या, एकही तास एकही मिनिट वाया जात नव्हता आमचा. आणि त्या काळामध्ये स्पर्धा परीक्षेचे विषय शिकवायला सुरुवात केली. मग इंग्रजी स्पीकिंग होतं, भारतीय संविधान होतं, सामान्य ज्ञानाचा वेगळा तास होता, मराठी व्याकरणचा तास वेगळा होता, इंग्रजी व्याकरणचा तास वेगळा होता, ॲबॅकसचा तास वेगळा होता, त्याच्यानंतर गणिताचा तास वेगळा होता. सोमवार ते शुक्रवार शिकवायचो, अध्यापन करायचो. त्या कालावधीमध्ये जेवढा वेळ मिळेल त्या वेळेमध्ये लगेच त्या चॅप्टरवरती प्रश्न तयार करायचो आणि घरी रात्री गेल्यानंतर झेरॉक्स काढत बसायचो. शनिवारी मुलं रिव्हिजन करायचे, शनिवारी शिकवण्याचा तासिका नव्हते, आणि रविवारी 7 पेपर घेतले जायचे. असे 52 आठवडे पेपर कोरोनाच्या काळात घेतले. आणि 7ही पेपर त्याच दिवशी क्रॉस चेकिंगने मुलांना मार्क कळून द्यायचे. असं पूर्ण वर्षभर तो अभ्यास केला. आणि त्याच कोरोनाच्या काळामध्ये 2 हाताने लेखनाचा सराव सुरू केला. की जो व्हिडिओ मी मध्य प्रदेश मधलं एक हायस्कूल होतं आणि त्या हायस्कूलमध्ये 11, 12, 13 मुलं लिहित होते. मग तो व्हिडिओ ह्या मुलांना दाखवला आणि त्यांना सांगितले की ह्या शाळेतील मुलं हे 2 हाताने लिहितात, आपण पण सराव करून बघू. मग विचार करायला सुरुवात केली, आता करायचं काय म्हणून. मग सुरुवातीला पाट्या हातात दिल्या आणि जसं मूल बालवाडीत किंवा पहिलीला आल्यानंतर उजव्या हाताने लिहिणार किंवा डाव्या हाताने लिहिणार, तर तोच सराव दुसऱ्या हाताने करायला सुरुवात केली. रेषा मारणं, आडव्या रेषा मारणं, अर्धे गोल काढणं, एक गिरवणं, अ गिरवणं, ए गिरवणं, हे गिरवायला सुरुवात केली. मुलं दररोजचा 1 तास द्यायला, संध्याकाळी 6 ते 7चा वेळ होता. तर तो मुलं गिरवायला लागले. मग त्यांना 2 हाताने लेखन दुसऱ्या हाताने पण लेखनाचा सरावाने ते शक्य झालं. मग दोघाही हाताने स्पीड 1 केला, सेम स्पीड, एक अंक किंवा अक्षर सेम लिहिण्याचं. मग डिफरंट कडे वळलो, ए बी, ए ह्या हाताने ए आणि बी, मग बी ए, तसं 1 आणि 2, 2 आणि 1. मग एका पेजवरती मराठी इंग्लिश लिहायला सुरुवात केली त्यांनी. मला 1 वर्षाचा काळ लागला ते करायला. माझा उद्देश नव्हता की 2 हाताने लेखन 2 पेजवरती यायला पाहिजे, परंतु तो एक व्हिडिओ माझ्या ठाणापाड्या गावामध्ये किराणा दुकानात बघितला त्यांनी आणि त्यांनी विषय काढला की आमच्या धर्मामध्ये 400 वर्षापूर्वी एक मौलाना होते आणि ते 2 विषय वेगळे मने लिहित होते 2 पेजवरती. मग मी तो विचार केला, असं काही असेल का. मी शाळेत आल्यानंतर परत त्या गोष्टी मुलांना सांगितल्या की तुम्ही आता 2 विषय लिहून बघा, मोर पोपट, माझी आई माझी शाळा. मग त्यांनी सुरुवातीला माझी, इकडे माझी लिहायला सुरुवात केलं. सरावाने 2 विषय लिहिले. पण मग इंग्लिश मराठी आलं, मराठी इंग्लिश आलं, 2 गणित वेगळे आले, त्याच्यानंतर 2 पाढे वेगळे आले. आता मात्र 2 प्रश्न आणि 2 प्रश्नांचे वेगवेगळे उत्तर एका वेळेला लेखनाचा सराव. लेखन हे कोरोनाच्या काळातली सुरुवात. त्याच्या आधी गिव संस्थेकडून आम्ही पूर्ण गावाला एक हिरवा कलर दिला होता, वेगवेगळ्या संदेशाची वेगवेगळी चित्र काढली होती, कौलांना लाल कलर. आणि माझ्या गावामध्ये मुलींच्या नावाच्या पाट्या आहेत, त्या घराची ओळख मुलींच्या नावानेच होते. अर्ली पेंटिंग, बांबूच्या वस्तू बनवलेल्या, हे सर्व कोरोनाच्या काळातच केलेलं आहे. कोरोनाचा काळ हा आमच्यासाठी, आम्ही 5 वर्षांनी पुढे गेलेलो आहे. तो खूप रिस्क पण होती, परंतु मुलांची दर शुक्रवारी आरोग्य तपासणी होती. श्री गुरुजी रुग्णालयातर्फे व्हॅन दर गुरुवारी येत होती आणि आम्ही आरोग्य तपासणी पण करत होतो. आणि ते धाडसामुळे आम्ही त्या काळात मुलांना शिकवलं. मात्र दुसऱ्या लाटेच्या वेळेला, दुसरी लाट जेव्हा आली त्यावेळेला मुलांना एकत्र बसवलं नाही, कारण माझ्या गावाच्या शेजारी रुग्ण आढळलेला होता. त्यावेळेला मात्र जे विषय शिकवले ते विषयांचं रिव्हिजन सुरू केलं. मात्र मग मी फणसाचं झाड आहे त्या झाडाजवळ बसायचो, बेल माझ्याकडे, आणि आजूबाजूला जे जंगलात झाडं आहेत त्या झाडांखाली बसवले. त्याचं रिव्हिजन सुरू झालं. तास बदलल्या मी बेल वाजवायचो,
संध्याकाळी मुलगा वही घेऊन जायचा, आज तुम्ही काय रिव्हिजन केलं, ते रिव्हिजन ते बाजूला राहून तो उभा राहून विचारायचा, ती वही माझ्याकडे यायची, काही सूचना तर मी त्यांना द्यायचो. मी संपर्कात नव्हतो, ते माझ्या संपर्कात नव्हते, पण नंतर सुट्टी कधीही दिली नाही. कोरोनाच्या काळाने आम्हाला खूप काही शिकवलं आणि आम्ही शिकलो सुद्धा. क्या बात. सर, तुम्ही तुमच्या घरच्या कुटुंबाला कधी भेटता? हा प्रश्न जिकिरीचा आहे. माझी मिसेस पण आलेली आहे. मला सुट्टी मी 2016 पासून घेतली नाही. त्याच्या आधी पण खरं म्हणजे मी वेळ मिळत नव्हता, कारण सुट्टीच्या दिवशी मी 12-13 तास 14 तास पण अभ्यास करायचो स्पर्धा परीक्षेची तयारी करताना. मला भेटण्याचा योग, मी रात्रीला 9 वाजता 9:30ला शाळेतून निघतो, 10-10:30ला पोहोचतो, परत सकाळी मी शाळेत येतो. बाहेर जाण्याचा प्रसंग कधीही येत नाही, आज आलेला आहे. आणि त्या मात्र घरच्यांचं जे आहे, घरच्यांच्या सपोर्ट शिवाय काही होणार नाही. आणि जिल्हा परिषदेला उठल्यापासून मेसेज असतात, आज तुम्ही ही माहिती द्या, उद्या ती द्या, परवा 4 वाजता जमा करा. ते सगळं ऑनलाईन काम सांभाळण्याचं काम माझा छोटा बंधू करतो, की जो माझ्या केंद्रातच शिक्षक आहे. तो संपूर्ण काम सांभाळतो. जसं शाळेचं काम, शाळेचा बगीचा बघितला, तसंच घरी सुद्धा आम्ही आता शेतामध्ये खूप काही लागवड केलेली आहे. त्याचं काम सगळे घरचे, मिसेस, आई वडील ते बघतात. सगळ्यांच्या सपोर्ट शिवाय शक्य नाही. आणि तुम्हाला फावला वेळ असतो का, आणि असला तर तुम्ही काय करता? मला वेळ मुळात थोडा पण मिळत नाही, कारण शाळेत गेल्यानंतर पूर्ण बिझी शेड्यूल असतं माझं. शेतामध्ये जाणं, बगीच्यामध्ये मुलांना प्रत्येक तासिकेला काय शिकवायचं हे सगळं ठरलेलं राहतं. मेसेज येऊन घरी रात्री बघतो, मग रिप्लाय देता येतो, तर वेळ मिळत नाही. मात्र जो फावला वेळ मिळतोय त्या फावला वेळामध्ये मात्र शिक्षणासाठी काय मुलांना पाहिजे तेवढं शोधत राहतो मी. 5 वर्षानंतरचा तुम्हाला दिसणारा तुमचा विद्यार्थी किंवा तुमची विद्यार्थिनी कशी असेल? 5 वर्षानंतर 20 मुलं 20 गावात जाऊन हिवाळीसारख्या, हिवाळीपेक्षा वेगळ्या शाळा तयार करायलाच पाहिजे, करतील. आणि 5 वर्षानंतर जसं ही म्हणते ते एक जिल्हा 5 जिल्ह्यामध्ये जाऊन जिल्ह्याचे प्रमुख झाले, तर त्या ठिकाणी शिक्षणासाठी, आरोग्यासाठी माझे विद्यार्थी काम करणार आहेत हे मी बघणार. मित्रो, एखादी व्यक्ती एखाद्या ध्यासाने पछाडली गेली तर काय करू शकते? ही व्यक्ती फक्त स्वतःच्या विद्यार्थी दशेपासून ते इतरांच्या विद्यार्थी दशेचं स्वप्न घेत घेत शिक्षण व्यवस्था बदलण्याचं स्वप्न पाहायला लागते. आणि मला वाटतं हा क्षण मोठा छान आहे की एका बाजूला तो छोटा शरद आहे, मध्ये माहेश्वरी आहे, इथे सर आहेत. ही एक खूप छान अशी दिवाळी आहे. या दिवाळीच्या या सगळ्या जण पणत्या आहेत. आणि ज्ञानेश्वर जसं म्हणतात की ज्या वेळेला पणत्यांची रांग लागते, एका पणतीने दुसरी पणती आपण लावतो, दुसरीने तिसरी लावतो, तेव्हा त्यांच्या ज्योतीमध्ये मात्र कोणताच फरक नसतो. त्या सगळ्या ज्योती एकाच प्रकाशाच्या असतात. तर या प्रकाशाला आपण सगळेजण आज वंदन करूया.